हाय गाईज, वेलकम बॅक माय मिनी ब्लॉग. तर आज होता संडे, तर आम्ही चाललो होतो शेतावर. तर तुम्ही इथूनचा व्ह्यू बघू शकता, खूपच असा भारी आहे. तर चला जाऊया आपल्या शेतावर. तर इकडे होती शलोन दीदी, अथर्व, मम्मी, मोठी मम्मी. तर इकडे आमच्या साईडचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, खूपच असा भारी आहे. आणि इकडे कोणीतरी आग पेटवली होती, त्याचा धूर येत होता. तर इकडे जांभळीच्या झाडाला खूपच असा मोर आला होता. तर इकडे आमच्या शेतावर खूपच अशी मोठी मोठीशी झाडं आहेत. आणि इकडे मिठला देवीचा मंदिर सुद्धा आहे. तर इकडे अथर्व आणि गार्गी मस्ती करत होती, तुम्ही बघू शकता. आणि क्रिशा सुद्धा होती आणि गार्गी ते पाया पडत होती. मग तर इथे शेतावर आमच्या बाबाची 2 बैला सुद्धा आहेत. आणि इकडे बघू शकता तुम्ही की असं खूपच भारी असं वातावरण आहे. आणि इथे स्वच्छता सुद्धा आहे मंदिराच्या बाहेर. मग आम्ही आलो होतो कर्दा खुडण्यासाठी. तर इकडे मोठा बाप्पा कर्दा खुडत होता. आणि इकडे जास्त कर्दा नव्हती, वरतीच होती. इकडे आमचा हातच नव्हता पोचत. मग आम्ही दुसऱ्या इकडे चाललो होतो. तर इथे पाणी पहिला खूप भरायचं, पण आता जास्त नाही आहे, सुकलं आहे सगळं. तर इकडे आम्ही थोडासा ब्रेक घेतला, सगळीजण म्हणजे चालत होते जास्त, म्हणून पाणी पिलं आम्ही खूप. मग त्यानंतर आम्ही वापस चाललो. जर इकडे मोठी मम्मी कर्दा खुळायला लागली. इकडे आता खूपच सारी होती म्हणून. मग त्यानंतर मम्मी सुद्धा आली कर्दा खुडण्यासाठी. आणि तिकडे लास्टला गार्गी, क्रिशा तिकडे मस्ती करत होती. अथर्व पण होता. तर इकडे अजून सुकलं, आम्हाला त्या साईडला जायचं होतं. तर अथर्व पाणी पित होता. तर चला जाऊया आपण. मग तर इकडे मोठ्या पप्पाने आम्हाला वडापाव आणला होता. तर इकडे शेताच्या इकडे बसून आम्ही वडापाव खात होतो. मस्त आहे की आम्ही वडापाव एन्जॉय केला. आणि इकडे हवा सुद्धा खूप येत होती आणि क्रिशा सुद्धा वडापाव खात होती. तर आम्ही बाता मारत वडापाव खात होतो. ओके, बाय बाय.